राबोड़ी की नाले की समस्या को लेकर विधायक जितेंद्र आव्हाड और नजीब मुल्ला आमने सामने। मैं रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 2 दिन पहले आई हुई बारिश ने सब जगह हाहाकार मचा दिया। बेमौसम बारिश ने कई जगह जो है जनजीवन अस्त व्यस्त कर दिया, जिसमें से एक इलाका था राबोड़ी। छाने के इस राबोड़ी परिसर में एक बड़ा नाला बनाया जा रहा है और इस नाले के काम को लेकर स्थानीय लोगों की कुछ शिकायतें हैं और इस मामले को लेकर फिर आखिरकार यहां शनिवार 24 मई को पहुंचे मोमरा कलवा के विधायक जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के। वहीं राबोड़ी का यह पूरा प्रभाग पड़ता है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के नजीब मुल्ला का। फिर किस तरह से स्थानीय नागरिकों के सामने, समूचे मीडिया के सामने दोनों नेताओं का आमना सामना हुआ है और कैसी यह भिड़ंत हुई है विकास के नाम पर, विकास के दावों पर। मित्रा, अरे मित्रा मित्रा मोबाइल है रील है भाई पाणी ना फोटो काढतो भाई अरे हा पुढे आहे ना, मी काय करू? लाईव्ह चालू ह्याची कमीत कमी तेव्हापासून मानेच्या लेवलपर्यंत 30 फुटाचं अंतर आहे। आज कॉम्प्युटरची बातमी 3 वर्ष कार घाल करून त्याची लेवल झालेली आहे। हे पाणी इथे पास होत नाही। याला खरीप भरती आणि पाऊस आला, हे पाण्याची लेवल आतमध्ये गेली। दुसरी गोष्ट, हा नाला जेव्हा बांधताय याची साफसफाई कशी होणार? मला असं ऐकण्यात आलं अजून की महापालिका 100 रुपये भाडे आणि ते दिवसभर असं करा तिथे आतमध्ये ही माती ह्या प्रवाहावर जाऊन संपूर्ण परिस्थिती माध्यमातून समोर आलेली होती। टप्पेवारीसाठी हा पूल उभारण्याचा आरोपही त्यांनी केलेला होता आणि आज हे पाणी जवळ करताना आपल्याला पाहिलं होतं। त्यावर नाला जो आहे त्या ठिकाणी अर्धवट स्वरूपात आपल्याला दिसून असेल, मोठ्या प्रमाणात खणून ठेवलेली स्थिती देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येत असेल। नेमकं आता या नाल्याचा निसारा किंवा कशा प्रकारे नाहीये, पण अशा प्रकारचा फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या बाहेर आता तुम्ही बघा एक साधी दिसून येत असेल ते थोडी राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या
हा प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे ह्या गोरगरिबांच्या घरामध्ये रात्री पाणी गेलं. त्या लेडीज पण सगळ्या आल्या. साहेब अक्षर देत ना, लोकांचे मोटर झाल्या, लोकांचे फ्रीज झाले, लोकांचे वॉशिंग मशीन. हा ना बोलला, वॉशिंग मशीन झाल्या. त्याची बायका पण झुमकीचे जे बिचारे गेले त्याचे हातूनच याच्यामध्ये चल ना हाच तो नाला आहे आणि ह्याच नाल्याचं जे आहे बांधकाम जे आहे ते चालू आहे. या नाल्यावरनं जे आहे उड्डाण पुलाचं काम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. मात्र ह्या कामामुळे जर आपण पाहिले तर काल परवा पडलेल्या मुसळधार पावसामध्ये जे आहे क्रांतीनगर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं आणि याबाबत जो आहे तो या ठिकाणचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी नगरसेवक आहेत सुहास देसाई यांनी आवाज देखील उठवला होता आणि ह्या सदरच्या ब्रिजमुळे जे आहे या ठिकाणी पाणी शिरलेल्याचा आरोप देखील केला होता आणि ह्याच नाल्याची आणि ब्रिजची पाहणी जी आहे ती आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. सुहास देसाई या संपूर्ण झालेल्या प्रकाराबाबत आणि या बांधकामाची माहिती जी आहे ती या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड हे भाग आहे प्लास्टिक चला आपण मागे या ना रे पार्टी आहे पार्टी तुम्ही पार्टी का नाही मला या मागे सर कशी एकंदरीत ही जी लेवल आहे नाही बरं नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून दाभोळी परिसरामध्ये नालेसफाईच्या कामाचा आढावा. पाहायला संपूर्ण दृश्य हे पण दिसते हे पण बघा ना साहेब वर हे डगर आहे असं थोडं पाठी नंबर संपत हात करत तेव्हा महाराजांना पटकन अरे काय जागा पुढे समजा आणि सगळ्यात आधी संपदा तुझं फोन येतोय हात पाठी घे. सगळ्यांना आपलं तरी कोण बघत आहे कोण त्या महिला तिथे उभे त्या तुम्हाला नुकसान नाही व्हावं मला चले मत कर पब्लिक को तरास है इधर. हाँ त्यांची पण बाईट घ्या माझी पण बाईट घ्या.
या भाई दोन्ही एकत्र आहेत. या त्यांची पण ये लोग खड़े रहो हमको भी यहाँ देखने माणूस वेळा झाला की असं बोलता नाही. आवाज साहब आप ये गरीब लोग का देखो, ये गरीब लोग के घर में क्या हुआ है करके. ये हमारा नुकसान हुआ, हमारे घर में फ्रिज जले ले, हमारे घर में वो जले ले. मीडिया के सामने बोलो उधर. तुम काय टेंशन ले रहे हैं, तुम्हारा भाई के मान में आएगा फायदा नहीं हो. सरकारकडे पैसा ना आम्ही जसं ऐसे चुचुंदर बहुत आए मेरे पास, बहुत चुचुंदर गए. इमरान हार बंद बुला कितने बुलाता देखो, कितने लाता करके क्या जरूरत है. क्या करता है सिंगूर का महल. सर ये ना गरीब लोग, अरे जिंदगी है सामने, ये क्या झिंगा करेगा मेरे सामने. हटियो जरा, हटियो. आप बोलो यहाँ पे सौरभ, सौरभ बोल रहा नहीं तो ज्यादा हो रहे. थांब, बूम पकडू दे थांब ना साहेब, एक मिनिट. प्रत्येक पावसाळ्यामध्ये नाल्यामधलं पाणी हे राबोडीत जातं आणि राबोडीचे रस्ते पाण्याने भरलेले असतात. मागच्या 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसात राबोडीच्या घरामध्ये 5-5 फूट पाणी होतं. अचानक पाऊस आला ही गोष्ट खरी आहे, पण एकंदरीतच टेक्निकली ह्या नाल्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत. जसा हा समोरचा जो गटार दिसत आहे, जे विविध भागातनं जी गटार येतं, त्या गटाराची खोली आणि नाल्याची खोली याच्यामध्ये अंतर पडलंय. नाल्याची खोली खाली नसल्यामुळे गटारीचं पाणी मागच्या मागे जात आहे. त्याचबरोबर समोर खाडी आहे, खाडीचं पाणी आतमध्ये येते, त्यालाही व्यवस्थित उतार न दिल्यामुळे जेव्हा भरती येते तेव्हा हेही पाणी आतमध्ये येते. त्यामुळे राबोडीकरांना प्रचंड समस्या निर्माण होत आहेत. आता मागच्या पावसामध्ये म्हणजे आता 2 दिवसापूर्वीच्या पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरात पाणी गेलं आणि सगळ्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची बर्बादी झाली. दुसरी गोष्ट, हा SMC नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या बापाने केलंय का असे, हे जे सळ्या दिसतात त्याच्या बापाने लावल्यात अशा सळ्या. ह्या सळ्यांना कोटिंग लागतं, एकाही सळीला कोटिंग नाही. सगळ्या सळ्या आत्ता गंजलेल्या आहेत, हे बघा आत्ता. म्हणजे आमचा प्रश्न हा आहे की 138 कोटीचा नाला आहे, 138 कोटी. ताजमहाल बांधल्यासारखा मानला जातोय, ताजमहाल बांधल्यासारखा. आणि ह्या नाल्यामुळे जर गरीब राबोडीकर, हे बघा हे सगळे गरीब राबोडीकर आहेत. ह्या गरीब राबोडीकरांची घरं पण जेव्हा तोडल्यासारखी दाखवली गेली, त्यांना जी घरं दिली आहेत त्याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार झाला. एकेका माणसाला 5-5 घरं दिली गेली, 5-5 घरं. त्याच्यामुळे हा नाला आहे ना, हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं उदाहरण आहे ठाण्यातलं. विकास कोणाला नको आहे, तर विकास सगळ्यांनाच हवा आहे, पण विकासाचा मार्ग हा भ्रष्टाचाराच्या गटारगंगेतनं जायचा नसतो. जर पाणी तुंबतंय तर तुंबतंय, त्याचा मार्ग काय काढायचा तो काढावा, त्या मार्गाला कोणाचा विरोध नाही आहे. पण जर पाणी तुंबणार असेल, लोकांच्या घरात जाणार असेल, जर गटाराची लेवल आणि नाल्याच्या लेवलमध्ये अंतर येणार असेल, तर मग इथे बघतोय कोण आहे इथला इंजिनियर. नाला खोल, जरा 1 मिनिट बाजूला, नाला खोल करावा लागतो ना. तर बघा नाल्यामधला आत्ता दगड दिसतोय, मी दगड मारला ना, तुमच्या समोर दगड मारला. हा नाला कमीत कमी 3.5-4 फूट खोल करायला पाहिजे, अर्धा फूट पण खोल केलेला नाही.
आता ही जी माती आहे याला कुठला डॅम म्हणतात? कॉपर डॅम. कॉपर डॅम असा नाही करत. तुम्ही जर कुठे बघितलं असेल तर रेतीचे गोण्या आणतात, त्या गोण्यांवरती गोण्या रचून पाणी अडवलं जातं. हे अशा पद्धतीने करत नाहीत. हे फसवा फसवीचे धंदे करू नका असं आमचं महानगरपालिकेला आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगणं आहे. त्यामुळे जर पाणी भरलंय तर भरलंय. आता आज ह्यांची घरं उद्ध्वस्त झाली. 5-5 फूट पाणी गेलं घरामध्ये. हे सगळे 2,000-5,000 रुपये कमाई करणारी लोक आहेत. त्यांचं घरदार उद्ध्वस्त झालं. महानगरपालिका भरपाई करून देणार आहे काय? महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका आहे, भ्रष्टाचाराने बुडलेली महापालिका आहे. त्यांनी द्यावं ना यांना भरपाई करून. पाणी भरलं तर भरलं ना, त्याला काय करणार? लोकांची समस्या आहे, लोक बोंबळणार, लोक ओरडणार. गोरगरिबांचा जर संसार उद्ध्वस्त झाला असेल तर झालाय. त्याच्यावरती जर उपाय शोधणार नसेल महानगरपालिका तर आम्हाला बोलावं लागेल, म्हणून आम्ही बोलतो. ठाणेकरांचा पैसा कुठेतरी वाया चालला का? अशा ठाणेकरांचा पैसा कळव्याच्या खाडीत चाललाय. तो बघा, इथनं जो वाहतो तो डायरेक्ट कळव्या खाडीत जातो. कळव्याच्या खाडीच्या टोकाला जाऊन बघा, ह्याच मातीचा पूर्ण भर तिथे जमा झालाय आणि त्यामुळे तिथनंही पाणी वाहत नाही. आणि त्यामुळे तिथेही पाणी पुढे जात नाहीये. आणि हा नाला हा महत्वाचा नाला आहे. हा नाला सावरकर नगर, इंदिरानगर हा जो मेन नाला आहे त्या इथनं येतो तो आंबेडकर रोडवरनं, तो हा नाला आहे. म्हणजे ठाण्याचा प्रमुख नाल्यांपैकी हा एक प्रमुख नाला आहे. मला वाटतं हा एक नाला तुम्ही दाखवलेला आहे. येणाऱ्या काळात अनेक घोडबंदर पट्ट्यामधले असेल. घोडबंदर पट्टा असो, कळवा असो, खारेगाव असो, मुंब्रा असो, दिवा असो, नाले सफाईनी ठाण्याचं वाटोळं झालंय. वाटोळं 90% सफाई झाली म्हणतात. अनेक 90% नाही, 10% सफाई झालेली नाही. 90% काय सांगतात ते? 10% सफाई झालेली नाही. नाले सफाईमध्ये फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार एवढंच चालतं. ह्या नाल्याबद्दल पुढची चर्चा असेल ते लवकरच समजेल तुम्हाला. याच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे. हा एसएमसी नावाचा जो ठाण्याचा जावई आहे, त्या एसएमसीला जे तुम्हाला एक साधं सांगतो, एसएमसीला ठाण्यामध्ये विद्युतीकरण करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. ते माहितीये, मध्यंतरी ठाण्याच्या सगळ्या पोलला असं ते गोल 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 असं फिरवून ते लाईट लागायचे. किती लाईट चालू आहेत? कुठे चालू आहेत? मग काय फक्त 6 महिने दाखवण्यासाठी एसएमसीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं का? एसएमसी हा आपले वशिले वापरून कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि ठाणेकरांना लुटण्याचं काम करतो. एसएमसीच्या प्रत्येक ठाणे महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी झाली पाहिजे. पेंटिंग एसएमसी, लाइटिंग एसएमसी, नाला एसएमसी, रस्ता एसएमसी. एसएमसी काही जणांच्या खांद्यावर बसतो आणि महापालिकेत जातो आणि वरपतो. सर, हिंदी में बता दीजिए, राबड़ी में जिस तरह की कुछ दिन पहले देखो ऐसा है कि लोग पिछले कई सालों से राबड़ी में चिल्ला रहे हैं कि पानी जमा होता है, पानी जमा होता है, पानी जमा होता है. ये हमारा बोलना नहीं है. यहाँ पे आम जनता खड़ी है. कोई भी किसी से भी जाके पूछ लो, राबड़ी की जनता यही बताएगी कि बारिश में हर रास्ते पे 2 फुट पानी रहता है. अभी तो 5 फुट पानी गया और लोगों के घरों में पानी जाके लोग बर्बाद हो गए. ये कोई अमीर जनता तो है नहीं, ये गरीब जनता है जो 5,000 10,000 रुपया कमाती है. उनके घर अगर तबाह हो रहे हैं तो उनके लिए बात कौन करेगा? गरीबियों के लिए बात करनी पड़ेगी. ये नाले में टेक्निकल गलतियां हुई हैं जिसको सुधारने के लिए महानगर पालिका के पास वक्त ही नहीं है. ये जो हवस है भ्रष्टाचार की, ये भ्रष्टाचार से भरा हुआ नाला है, इसलिए पानी नहीं जाता, यहां से पैसा बहता है. ये सब जगह से पानी निकलने के लिए ये गटर है सामने. ये गटर नाले के नीचे चाहिए तो नाला गटर से ऊपर चला गया. ये गटर अगर से नाले से पानी बाहर नहीं आएगा तो शिवाजी नगर, राबड़ी, केविला सब जगह पानी भर जाएगा. तो क्या ये जो बनाया जा रहा है ये लोगों के तबाही के लिए बनाया जा रहा है क्या? विकास किसको नहीं चाहिए? विकास सबको चाहिए. लेकिन जब तुम विकास करते हो ये देखना जरूरी है कि लोग तबाह ना हो जाए. और मैं ये भी बात कहने जा रहा हूं कि यहाँ पे जो बीएसयूपी के घर बांटे गए उसकी जांच होनी चाहिए. जिसका घर भी नहीं उसको भी घर दिया गया है.
जो वसीले के टट्टू है उनको 5-5 घर दिए गए और मैं सब यादी देने के लिए तैयार हूं। सर तुम्ही येतात स्थानिक लोकप्रतिनिधी नजीब मुल्ला यांची हालचाली सुरू झालेली आहे ते जाऊ द्या एकंदरीत कुठंतरी शिवसेनेचा प्रयत्न ते असल्या लोकांकडे मी लक्ष देत एकत्रच घेऊ सर, एकत्रच घेऊ, अरे एकत्रच घेऊ रे, काय एकत्र घेऊ हो, आम्ही सांगू एकत्र घेऊ ना, एकत्र घेऊ, ते सर्वांना येऊ द्या, नक्की डॉक्टरचा अभ्यास चोरों के साथ आके डकैतों के साथ आके है ना, सबका कैरेक्टर तो निकालो आजू बाजू वाले खड़े लोगों का। वरती वहां से हा पुढ्याचा मॅडम पुढे जाऊ ना, फायटच घ्यायचं आहे ना, पुढे घेऊ ना, चला पुढे, चला पुढे, अरे का इलेक्शन आहे का, पब्लिक का काम आहे, सर्वांना येऊ दे ना आधी, सर्वांना येऊ दे, मागे टपली मार बस झाला, एवढा तुम्ही दाखवणार पण नाहीये। अरे कांबळे साहेब चांगले प्रश्न विचारा, जसं डॉक्टर साहेबांना विचारले। सर सबको आंदे, तू लास्ट नंबर है, रुक जरा, हिंदी बाद में ना, मराठी पहले ना, रुक ना, गाय क्यों, सब चैनल को आंदे ना, ये घेऊ का, मेरी आवाज सुनो, खत्म होंगी तो गरीबों की भी सुनो, अकेला अपने को तो गार्ड भी नहीं है कोई, गरीब आदमी है अपन। सर हमारा कल का बाईट सुने आपने, मराठी में ना, हिंदी में, काल तुम्हीच घेतला ना, हिंदीत राहून गेला मला, ऐसा बोलना कि गड्डी में मुद्दा डाले जावा। चुप रहे तो सलीम भाई पत्रकार है, एहतराम के साथ जरा औरतें हैं, माफी मांगो सबसे, ऐसा मत। राजा या पार्टी आहे तुम्ही नंबर तू पुढे घे, ओ गणेश सर इकडे या, इकडे या, गणेश सर तिकडे जावा ना, ए पापा रुक ना, सुन के जाना बेटा, पापा रुक जरा, अभी मेरा भी तो सुन के जा, ए औरतें लोग है ना, ए बेटा सुन के जाओ, आप भी सुन के जाओ, मेरे माँ बहनों भी जरा मेरी बात सुन के जाओ। लोकांच्या तक्रारीसाठी, सर लोकांच्या तक्रारी आहेत नाल्यामध्ये, ए सबजात शांती, हे बघा जितेंद्र आव्हाड यांनी बरोबर आहे, पहिले मी याच्या बाबतीतला खुलासा देतो की कालच मी सकाळी सर्व पत्रकार मंडळी, मला काही लोक रेस्ट हाऊसला भेटले, एका निमित्त मी तिथे होतो, कामानिमित्त, तिथे मी सर्वांची, नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो। हे 4था वर्ष आहे कोविड पकडून, प्रत्येक पावसाळ्यानंतर, पावसाळा येण्याच्या आधी मे 30 तारखेपर्यंत ही माती टाकली जाते, नाल्यावरचा रस्त्याचा मिसिंग लिंकचं काम केलं जातं, हे 8 महिन्याचं काम आहे, नंतर परत 4 महिने शांत राहतं। अवकाळी पाऊस आल्यावर, पाऊस लवकर आल्यावर, आणि ते पण मोठ्या प्रमाणावर, माती टाकता आली नाही, काढता आली नाही, सॉरी, माती नाही काढल्यावर पुढे 8 दिवसापूर्वी स्लॅब भरण्यात आला, त्याची सेंटरिंग लागली होती, डोंगरावरचा नाले सफाई तुम्ही बघितलं, नाले सफाईचं वर्क ऑर्डर यावेळी उशीर झालाय महापालिकेतून, डोंगरवरला, म्हणजे हे नाला वागले स्टेट मधून येतं, तर तो वागले स्टेट मधून आलेला नाले सफाई उशीर झाल्यावर नाल्याची स्वच्छता झाली नव्हती, मोठ्या प्रमाणावर लवकर पाऊस पडल्यावर तो कचरा येऊन पूर्ण साठला, पुढे मातीचं प्रमाण रस्ता काम चालू असताना इथे उभा होता, डेव्हलपमेंट होते, डेव्हलपमेंट होत असताना नाल्याची रुंदी 3 मीटर वाढवण्यात आली आहे, नाल्याची जुनी डेप्थ 1.2 होती, त्याला 3.57 करण्यात आलेली आहे,
फ्लोअर बेड कॉन्क्रीट करून येणार आहेत, पण वरचं स्लॅब झाल्यावर टप्प्याटप्प्याने काम होईल. जे 15 वर्षाचा भ्रष्टाचार म्हणतायत, तर ते मिस्टर पर्सेंटेज आमदार आता येऊन गेले. मला त्यांना सांगायचं 15 वर्ष झाली, 5 मिनिटाचा पाऊस पडता दर्गा गलीमधून अमृतनगरवरनं पूर्ण तलाव सारखा वाहता. मुंब्रा रोड होता, मेन रोड, लोकांच्या घरात पाणी भरतं. आजपर्यंत काय केलं तुम्ही मुंब्रा कौसाचा? आज हे ब्रिज तुम्ही बघतायत, हे ब्रिज 80 साली आकाशगंगा होताना बांधलं होतं. दगडाचं बांधकाम होतं, मध्ये पिल्लर्स होते. आज जाताना तुम्ही वाकून बघा, पूर्ण ब्रिज विदाउट कॉलम केलंय. टप्प्याटप्प्याने पहिले ते केलं, आता याचा वर्षांदा पहिल्यांदा महापालिकाने हे तोंड जे खाडीत मिळतं, तो खाडीमध्ये ब्रिज बांधताना अरुंद झालाय, म्हणून त्याला रुंद करण्याचा प्लस डीप करण्याचा टेंडर काढलाय. इथे मी पाणी डीप केलं ना, तर खाडीचं पाणी इथे येईल, खाडीचं पाणी इथे येईल. त्या आमदारांना काय समजायचं, नशिबाने लाखमतांनी निवडून आलेत. टेक्निकल गोष्ट मला त्यांनी शिकू नये, नकली डॉक्टरांनी. तो खाडीचा पाणी म्हणून तिथे डीप करणार, तिथे खाडीचं पाणी डीप झाल्यावर इथे करणार. आणि या वर्षी बजेटमधून तरतूद होताना निधी अभावी उशीर झाला, पण तो बजेटमध्ये आलेला आहे. 4.5 कोटीचा या नाल्याच्या पुढे फ्लड गेट लावणार आहे आम्ही, त्याची मंजुरी आत्ता आली आहे MCZMA कडून. पाणी भरतीचं पाणी परत रिवर्स मारणार नाही. हे फक्त या पट्ट्यात पाणी आला, मला मान्य आहे, त्याची मी दिलगिरी व्यक्त केली. प्रत्येक वर्षी इथे माती टाकली जाते, पावसाळ्यापूर्वी 30 तारखेला काढतो माती. यावेळी लवकर पाऊस आल्यावर झालेला आहे. आणि हे मिसिंग लिंक रोड आहे, अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त आहे. हे डायरेक्ट जे नागमोडी ट्रॅफिक जाम होतं ते होणार आहे. 18 मीटरचा जो प्लान सँक्शन होणार आहे क्लस्टरचा, तो आव्हाडांना इथे इंटरेस्ट काय का पुढे क्लस्टरचा बिल्डर जे येईल, टेंडर येईल, ठेकेदार येईल, त्याच्याकडून टक्केवारी मला भेटली पाहिजे. म्हणून 4 लोकांना गोळा करून ते नागरिक जे आले होते, महिला मान्य करतो, मी त्याची दिलगिरी व्यक्त केली आहे. पण पाऊस आधी आला, नॅचरल डिझास्टर आहे. 22 हेक्टर जमिनी शेतीचं नुकसान झालं. आज मंत्र्यांनी मागणी केली भरपाई द्या. सर्व ठिकाणी नुकसान झालं पाऊस आधी आल्यावर. दरवर्षी होत नाही. त्यांनी फक्त सांगावं का मागच्या पावसाळ्यात 1 जून नंतर पाणी भरला होता का या नाल्यामुळे ठराविक घरात. राबोडीचा लो लाईन आहे, रुस्तमजी, पोलीस मैदान, हे भराव झाल्यावर हे खालच्या स्तरावर गेलाय. खाड्याच्या टोकावर आता तुम्ही हेलिपॅडवर जा, हेलिपॅडची लेवल माती भरणीची PWDने पहिल्या मजल्यापर्यंत केली आहे. तर फ्युचर क्लस्टर डेव्हलपमेंटला क्रांतीनगरच पहिला टप्पा आहे, वरती जाणार आहे हे सर्व, त्याच्याप्रमाणे रस्त्याची लेवल येते. आता त्यांना कोण डोकं देईल? म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. इथे डेव्हलपमेंट आहे, हे नाल्याचा तिथे चेंबर आहे, जेलचा चेंबर जोडायचा मेन रोडला, त्यांची मंजुरी आली नाहीये. जेलची मंजुरी वरपर्यंत जायला लागतं, ते जोडल्यावर इथे पण क्रॅक होऊन पाणी असं येणार आहे. हे ब्रिज नंतर एक्सटेंड होणार आहे, टप्प्याटप्प्याने होणार. जुना शहर आहे, जुन्या शहरात काम होतं, 5 वर्षापासून चालू आहे काम, कधी त्रास झाला नाही. फक्त पाऊस लवकर आल्यावर तो झालाय. राजकारण करायला आलंय, आम्ही सक्षम आहे इथे काम करायला. कॉन्ट्रॅक्टरवरती त्यांनी बोट ठेवलेला आहे. बरोबर आहे, 100 कोटी. अरे टक्केवारीला त्याला टक्केवारी माहिती असेल ना. 72 कोटीचं काम आहे, 72 कोटीचं कामला 72 कोटीची वर्क ऑर्डर आहे. आणि मिस्टर जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही डॉक्टर आहे ना, तुम्हाला आवर्जून या चॅनल मार्फत तुम्हाला आवाहन करतो, हे तुमचे मुंब्रा कौसाचे रजनीश म्हणजे श्रीमा मुंब्रा देवी जसा भ्रष्टाचार केलेले काम नाहीये. हे EPC कॉन्ट्रॅक्ट आहे, ठाणे महापालिकेतला पहिला इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट कन्स्ट्रक्शन. डॉक्टर ऐकून घ्या जरा, तुमच्या मार्फत सांगतो, याच्यात एस्केलेशन नाहीये. जो 72 कोटीचं काम 4 वर्षापूर्वी दिलेलं आहे, सिमेंटचा का भाव किती पण वाढू द्या, लेबर वाढू द्या, RC स्टील वाढू द्या, त्याला वाढून पैसे कॉन्ट्रॅक्टरला भेटणार नाही. हे नजीब मुल्ला आहे. ट्रेजरीचे पैसे कसे वाचवायचे ना, तुम्ही सभागृहात काम करताना बघितलंय. EPC कॉन्ट्रॅक्ट आहे, 72 कोटीचं काम आणि 100 कोटीचा घोळा आला, तर 28 कोटी आव्हाडांनी कमवलेले मंत्री म्हणून त्यांनी आम्हाला आणून दिले का? मात्र नागरिकांची समस्या या पावसामध्ये पूर्ण बघा. पावसाळ्यापूर्वी पाऊस आल्यावर स्ट्रॉंग ड्रेन सिस्टम स्वच्छता चालू होती. राबोडीत असं आहे का एकमेव एक खाडी आहे, पूर्ण राबोडीचं पाणी टुवर्ड्स द साऊथ साइड
साऊथ साईडच येते. म्हणजे बापूजी नगरचं पाणी कुठे निघत असेल त्या टोक्याचा शिरण सोसायटीचा तो पण इथे निघतो. सर्व पंचगंगाचं पाणी इथे निघतो. तर त्याच्यामुळे याच पट्ट्यावर माती असल्यावर, मोठ्या प्रमाणात खोल एरिया असल्यावर स्ट्रॉम ड्रेन समोर नाले सफाई झाली नाही. गटरासमोर कचरा होता. नाला आणि वागले स्टेट आणि उत्तरचल प्रभाग समिती, लोकमान्य प्रभाग समिती या प्रभाग समितीचे नाले इथे येतं. 14 किलोमीटरचा नाला आहे. नाला रुंद केला आम्ही. होईल ना टप्प्यात. माती इथे असल्यावर पाणी क्लॉग झाला. पाणी क्लॉग झाल्यावर पडलेला पावसाच्या रस्त्याचा पाणी लोकांच्या घरात शिरला. 2 दिवसात मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता माझ्याबरोबर गल्लीत चला, पूर्ण गल्ली स्वच्छ केली. आज पण काम चालू आहे. 2 दिवसात काल सकाळपासून 24 तास झालेले माझे सहकारी स्वतः खुर्ची टाऊन बसून महापालिकेच्या अधिकारी मार्फत पूर्ण धुवून घेतात. तुम्ही जाऊन बघा. कोणी सांगणार का 5 तास पाणी तुंबला होता, चिखल होता, पूर्ण स्वच्छता केली. महापालिकेची निवडणूक आली त्यामुळेच अरे आव्हाड साहेबांचा एक मिनिट ऐका. आव्हाड साहेबांना कॉम्प्रोमाइज पाहिजे. मी कळवा मुंब्राला येऊ नये. आणि तो सुहास देसाई तो कुठे जाऊन बसतो, कुठून निरोप आणतो ते आता उघडतो ना मी. त्यांनी निवडणुकीत राजकारण करावा. कितना मुसलमानों को गाली देता है वो मुसलमानों के सामने रखेंगे, कितना हिंदुओं के साथ जातिवाद करता है वो भी बताएंगे हम लोग. काल तर ऑफर होती मला सुहास देसाईचा मेसेज आहे. तर विषय असा आहे का निवडणूक आल्यावर त्यांना वाटतं नजीबला इथे त्रास दिल्यावर तुम्ही मला कळवा मुंब्राला लक्ष किंवा टाकणार नाही. मी भागना पडणारा माणूस नाही. आधीच तुम्हाला स्वभाव माहिती आहे. 20% मतदार पुढे असतात, ते कुठला ना कुठला दार तरी पकडतीलच. त्यांनी पकडू द्या. 80% जनता माझ्या बरोबर आहे. येत्या पावसाळ्यात राबोडी तुंबणार का काय स्टेटस? हे बघा, तुम्हाला राबोडीचे सर्व गटरची स्वच्छता चालू आहे. एक टेक्निकल डिफिकल्टी आहे, त्याला सॉल्व्ह करायला काही स्पॉट्स आमचे आहेत ना, तिथे पाणी साठतं. खुर्शीद कंपाऊंडला पाणी साठतं, तिथे आम्ही पंप लावणार आहे. केवीला 2 स्पॉटला पाणी साठतं, वर्षानुवर्ष तिथे आम्ही पंप लावणार आहे. रहमतनगरला 2 स्पॉट आहे, तिथे पंप लावणार आहे. क्रांतीनगरला नाल्याच्या साईडला जी बसलेली घरं आहेत तिथे पाणी साठतं, अर्धा 1 तासात निघून जातं. असं आहे. जेव्हा हाय टाईड असते, आज आमचा फ्लड गेट ला लागल्यावर हाय टाईड असते, नाला 2-3 मीटरची भरती असते हाय टाईड. आज पाणी व्यवस्थित यावं म्हणून जो केवीला ब्रिज आहे, ऐतिहासिक ब्रिज होता, त्याला पण पूर्ण आम्ही कॉलमलेस केलं. जाऊन बघा तुम्ही. पूर्ण कॉन्क्रीट करून नवीन ब्रिज बांधलाय का पाण्याचा फ्लो चांगला होईल. 2-3 स्पॉट्स आहे तिथे आम्ही पंप लावणार आहे, कारण ते आम्ही वरती आणू शकत नाही. फक्त 1.25 मीटर राबोडीची जमीनची लेवल आणि नाल्याच्या फ्लोअर बेड मध्ये 1.8 मीटरचा डिफरन्स आहे. मिस्टर आव्हाडांना आवर्जून सांगतो अभ्यास करावा. 1.8 मीटर मध्ये भरती जेव्हा येते, जसं पाणी 1.25 मीटरच्या वरती येतं, पाणी रिव्हर्स मारतं. तो मी वस्ती वरती करू शकत नाही. पूर्ण खाडीची जी मागणी आम्ही MMRDA मध्ये केली आहे, काही ठाणे शहराचा गाळ कळवा खाडीमध्ये पूर्ण जमा झालेला आहे, ती खाडी 4 मीटर खाली करावी. पाण्याची क्षमता वाढली का हे कोपऱ्यावर आम्ही मग याचा फ्लोअर ब्लेड खाली घेऊ. आता 1.8 मीटरच्या वरती नाल्याचा पाणी भरला का थोडाफार पाणी गटरमध्ये रिव्हर्स मारतं, मग परत भरती कमी झाली का खालती येतं. तो टेक्निकल डिफिकल्टी आहे. येत्या क्लस्टरमध्ये सर्व सरळ होऊन जाईल.